नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजे सीटेटची तयारी करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. हो, सीबीएसईने एक नवीन सूचना काढली आहे आणि त्यावरून हा सगळा गोंधळ सुरू झालाय. बरोबर. आपल्याकडे ती अधिकृत सूचना आहे. तर आज आपण याच विषयाचा म्हणजे याचा सविस्तर उहापोह करणार आहोत. हो, ही 21व्या सीटीईटी परीक्षेची सूचना आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2025 आहे. पण खरं तर संपूर्ण सूचनेतली फक्त 2 वाक्य या सगळ्या चर्चेचं मूळ आहेत. कोणती 2 वाक्य? पहिला म्हणजे परीक्षा शहराचे वाटप सीबीएसईद्वारे यादृच्छिक आधारावर केले जाईल आणि दुसरं जे जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोणत्याही कारणास्तव शहरात बदल करण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही. अरे बापरे, कोणत्याही कारणास्तव नाही. ही भाषा खूपच म्हणजे अंतिम वाटतेय. अगदी. आणि इथेच तर खरी मेख आहे. आणि तो पहिला शब्द यादृच्छिक म्हणजे रॅन्डम. याचा अर्थ काय घ्यायचा? हो, हाच कळीचा मुद्दा आहे. याचे 2 पूर्णपणे वेगळे अर्थ निघू शकतात. म्हणजे एक शक्यता म्हणजे केव्हीएस परीक्षेसारखं जिथे उमेदवाराच्या सध्याच्या पत्त्याजवळचं एखादं शहर मिळेल. हे ठीक आहे. आणि दुसरी शक्यता? दुसरी शक्यता जी जास्त भीतीदायक आहे ती म्हणजे रेल्वे किंवा एसएससी परीक्षांसारखी. म्हणजे महाराष्ट्रातल्या उमेदवाराला थेट आसाम किंवा केरळ असं कुठंही केंद्र मिळू शकतो. हो, आणि ही जी अनिश्चितता आहे ना ती उमेदवारांना प्रचंड मानसिक ताण देत आहे. साहजिक आहे. पण प्रशासनाने असा निर्णय का घेतला असेल? काहीतरी कारण असेल ना यामागे. असेलच. कदाचित परीक्षा केंद्रांवर होणारी गर्दी टाळायची असेल किंवा काही गैरप्रकारांना आळा घालायचा असेल. पण त्याचा उमेदवारांवर जो परिणाम होतोय तो खूप मोठा आहे. काय परिणाम होऊ शकतो? त्यात अनेक मुद्दे मांडले आहेत. विचार करा, अनेक महिला उमेदवार ज्यांच्यासाठी सीटीईटी ही त्यांच्या करिअरची पहिली पायरी असते, त्यांना जर अचानक दुसरं राज्य मिळालं तर त्यांना घरातून परवानगीच मिळणार नाही कदाचित. बरोबर. म्हणजे त्यांची संधी तिथेच संपली. आणि जी नोकरी करतात त्यांचं काय? त्यांना तर सुट्टीसाठी कितीतरी आधी अर्ज करावा लागतो. अगदी. शहरच जर शेवटच्या क्षणी कळणार असेल तर ते सुट्टीचं नियोजन कसं करणार? आणि ऐनवेळी प्रवास आणि राहण्याचा खर्च? तो तर खूपच वाढणार. हा आर्थिक भार सगळ्यांनाच नाही पेलवत, हो की नाही? हो ना. आणि यात आणखी एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे जो पूर्णपणे दुर्लक्षित राहिलाय. कोणता? दिव्यांग उमेदवार. सूचनेत त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी तरतूद नाही. आणि तो नियम कोणतेही कारण चालणार नाही हा त्यांच्यासाठी किती अडचणीचा ठरू शकतो याचा विचारच केलेला दिसत नाही. म्हणजे उमेदवार अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी यात सगळ्या चिंतेत अडकून पडणार. बरोबर. ठीक आहे, ही झाली समस्या. पण यावर काही उपाय म्हणजे ऑडिओ विश्लेषणात काही पर्यायी उपाय सुचवले आहेत का? हो, त्यात काही चांगले आणि व्यवहारी उपाय सुचवले आहेत. जसे की? एक उत्तम पर्याय म्हणजे उमेदवारांकडून 4 शहरांचे पर्याय घ्यायचे आणि मग सीबीसीने त्या 4 पैकी कोणतंही एक शहर यादृच्छिक पद्धतीने द्यावं. हा चांगला पर्याय आहे. म्हणजे सीबीएसईचा उद्देशही साध्य होईल आणि उमेदवारांना एक प्रकारची निश्चितता मिळेल. अगदी. किंवा दुसरा एक उपाय म्हणजे परीक्षा केंद्राची माहिती भलेही 2 दिवस आधी द्या, काही हरकत नाही, पण शहराचं नाव लवकर कळवा. हो, किमान 1 महिना आधी सांगा. म्हणजे प्रवासाचं, राहण्याचं नियोजन करायला वेळ मिळेल. हे दोन्ही पर्याय खूपच व्यावहारिक वाटतात. म्हणजे हा सरळ प्रशासकीय सोय विरुद्ध लाखो उमेदवारांची वास्तविक परिस्थिती असा संघर्ष आहे. अगदी. आणि याला मोठ्या चित्रापरिध तर असं दिसतं की परीक्षा घेणाऱ्या संस्था तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यात कुठेतरी मानवी बाजू हरवत चालली आहे. तर एकूणच सीटीईटी परीक्षा केंद्रांचं हे यादृच्छिक वाटप आता एक सत्य आहे. आणि यामुळे विशेषतः महिला, नोकरदार आणि दिव्यांग उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं राहिले. हो, प्रशासकीय सोयीसाठी उचललेलं हे पाऊल अनेकांसाठी संधीची असमानता निर्माण करत आहे. बरोबर. आणि हेच आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातं नाही का? कोणत्याही प्रमाणित परीक्षेचा मूळ उद्देश काय असतो? तर सर्वांना समान संधी देणे. हो, समान पातळीवर स्पर्धा करण्याची संधी. पण जेव्हा परीक्षेची प्रक्रियाच काही विशिष्ट गटांसाठी इतरांपेक्षा जास्त अवघड आणि खर्चिक बनते, तेव्हा त्या समान संधीच्या मूळ तत्वालाच तडा जात नाही का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रशासकीय कार्यक्षमता साधताना उमेदवारांच्या वेगवेगळ्या परिस्थितींचा आणि त्यांच्या मर्यादांचा अधिक सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे, हेच या निमित्ताने अधोरेखित होते.